श्री गणेशाला वंदन करून आणि पंढरीच्या पांडुरंगाचे ध्यान हृदयात धरून आज मी तुम्हाला एका अशा कथेच्या प्रवासात घेऊन जाणार आहे, जी कथा केवळ शब्द नाही तर साक्षात भक्तीचे अमृत आहे. श्रोते हो, ही कथा जो कोणी एकाग्र चित्ताने ऐकेल त्याच्या जीवनातील संकटांचे डोंगर कापसासारखे उडून जातील आणि अंतःकरणात नामाचा दिवा प्रज्वलित होईल. नामदेवांच्या भक्तीची ही अमृतवाणी म्हणजे साक्षात वैकुंठाचा अनुभव आहे. फार प्राचीन काळाची गोष्ट आहे, जेव्हा भक्तीच्या सुगंधाने अवघी पंढरी दुमदुमून जात असे. त्या पवित्र नगरीत दामा शेठ आणि गोणाई नावाचे एक सात्विक दाम्पत्य राहत होते. त्यांच्या पोटी एका दिव्य बालकाचा जन्म झाला, ज्याचे नाव ठेवले गेले नामा. श्रोते हो, हे बालक काही सामान्य बालक नव्हते, तर ते ईश्वरी प्रेमाचा साक्षात अवतार होते. लहानपणापासूनच नामदेवांच्या ओठांवर विठ्ठलाचे नाव असायचे. खेळता बागळताना, खाता पिता, उठताना बसताना त्यांच्या मुखातून केवळ विठ्ठल विठ्ठल असाच गजर ऐकू यायचा. आजूबाजूची मुले जेव्हा मातीचे किल्ले बनवत, तेव्हा नामदेव पांडुरंगाची मूर्ती वाळूत रेखाटत असत. त्यांच्या डोळ्यात एक निराळीच चमक होती, जणू काही ते या जगात असूनही दुसऱ्याच एखाद्या दिव्य लोकात वावरत होते. एके दिवशी काय झाले, दामाशेठ यांना काही कामासाठी गावाबाहेर जावे लागणार होते. घरात पांडुरंगाच्या पूजेची आणि नैवेद्याची जबाबदारी नेहमी दामाशेठ स्वतः सांभाळत असत. त्यांनी नामदेवाला जवळ बोलावले आणि प्रेमाने सांगितले की, बाळा नामा, मी 2-4 दिवस बाहेर जात आहे. तोपर्यंत तू आपल्या विठ्ठलाची मनोभावे पूजा कर आणि त्याला नैवेद्य अर्पण करायला विसरू नकोस. विठ्ठल आपला देव आहे, तो जेवल्याशिवाय आपण अन्नाचा कणही घेता कामा नये. नामदेवांनी अतिशय निरागसतेने पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानली. त्यांच्या मनात हा ठाम विश्वास होता की जसे आपण जेवतो तसेच प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा खाली उतरून हे जेवण जेवतो. नामदेवांच्या त्या बालमनाला हे ठाऊकच नव्हते की देव हा भावनेचा भुकेला असतो, तो मूर्तीच्या स्वरूपात जेवत नसतो. दुसऱ्या दिवशी पहाटेच नामदेव उठले. त्यांनी चंद्रभागेच्या पवित्र पात्रात स्नान केले आणि ताटात नैवेद्य घेऊन ते मंदिराच्या गाभाळ्यात पोहोचले. मंदिराचा तो परिसर धूप दीपांच्या सुगंधाने दरवळत होता. कासवाच्या पाठीवरून चालताना नामदेवांचे पाय आनंदाने थिरकत होते. त्यांनी गाभाळ्यात प्रवेश केला आणि सावळ्या परब्रह्माच्या मूर्तीसमोर दुधाने भरलेली वाटी आणि भाकरी ठेवली. नामदेव दोन्ही हात जोडून समोर बसले आणि देवाला विनवणी करू लागले की, देवा विठ्ठला, माझ्या बाबांनी तुला हा नैवेद्य दिला आहे. लवकर ये आणि हे जेवण जेव. मला खूप भूक लागली आहे, पण तू जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. थोडा वेळ गेला, पण दगडी मूर्तीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. श्रोते हो, नामदेवांना वाटले की देव कदाचित रागावला असेल. त्यांनी पुन्हा कळवळून विनंती केली, पण तरीही मूर्ती शांतच होती. दुपार झाली, सूर्याचे किरण प्रखर होऊ लागले, पण नामदेव त्या गाभाऱ्यातून हलले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ते रडत रडत म्हणू लागले की, हे पांडुरंगा, माझ्याकडून काही चूक आहे रीता. मी तुला नीट बोलावले नाही का? तू जर आज जेवला नाहीस तर माझे बाबा आल्यावर मला ओरडतील. ते म्हणतील की तुझी भक्ती कमी पडली म्हणून देव जेवला नाही. देवा, तू का येत नाहीस? तुझा तो पितांबर, तुझी ती कौस्तुभ माळ आणि ते तुझे सुंदर रूप प्रत्यक्ष माझ्यासमोर का येत नाही? नामदेवांचा तो आक्रोश पाहून मंदिरातील पाषाणाही जणू पाघळू लागला होता. त्यांचा जीव व्याकुळ झाला होता. त्यांनी देवाच्या चरणांवर डोके टेकवले आणि ठरवले की जर विठ्ठल जेवला नाही तर मी याच ठिकाणी आपला प्राणत्याग करेन. नामाचा तो निस्सीम आणि भोळा भाव पाहून वैकुंठात नारायण विचलित झाले. लक्ष्मी माता आश्चर्याने पाहू लागली की एका लहान बालकासाठी प्रत्यक्ष जगन्नियता कसा व्याकुळ होत आहे. श्रोते हो, देवाला भक्ताची परीक्षा घ्यायची नसते, तर त्याला जगाला भक्तीची शक्ती दाखवून द्यायची असते. जसा नामदेवांनी देवाला धमकावले की मी माझे डोके या पायरीवर आपटेन, तसाच चमत्कार घडला. गाभाळ्यात एक दिव्य प्रकाश पसरला. त्या दगडी मूर्तीतून प्रत्यक्ष सगुण साकार पांडुरंग प्रकट झाले. त्यांच्या हातातील शंख, चक्र, गदा आणि पद्म चमकू लागले. विठ्ठलाने मंद स्मित केले आणि नामदेवांच्या जवळ येऊन बसले. नामा, रडू नकोस, मी आलोय, असे म्हणत भगवंताने नैवेद्याचे ताट स्वतःकडे ओढून घेतले. विठ्ठलाने मोठ्या आवडीने ती भाकरी आणि दूध प्यायला सुरुवात केली. नामदेव मोठ्या आनंदाने देवाचे ते जेवण पाहू लागले.
देव जेवत असताना नामदेवांच्या मनात जे सुख निर्माण झाले त्याचे वर्णन करणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही. देव जेवून तृप्त झाले. त्यांनी नामदेवांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पुन्हा मूर्तीमध्ये सामावून गेले. नामदेव आनंदाने उड्या मारत घरी आले. त्यांनी आईला सांगितले की आई, आज विठ्ठल माझ्या हाताने जेवला. गोणाईला वाटले की मुलगा लहान आहे, काहीतरी बोलत असेल. पण जेव्हा दुसऱ्या दिवशीही तेच घडले आणि तिसऱ्या दिवशीही प्रत्यक्ष देव जेवू लागला, तेव्हा संपूर्ण पंढरीत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी म्हणायला सुरुवात केली की दामाशेठचा मुलगा वेडा झालाय. देव कधी प्रत्यक्ष जेवतो का? पण नामदेवांना कशाचीच पर्वा नव्हती. त्यांच्यासाठी विठ्ठल हा केवळ दगड नव्हता, तर तो त्यांचा सखा, सोयरा आणि जीवालाग मित्र होता. एके दिवशी काही ग्रामस्थांनी नामदेवांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी नामदेवाला सांगितले की आज तू देवाला नैवेद्य दाखवताना आम्ही लपून पाहणार आहोत. नामदेव म्हणाले की खुशाल पहा, माझा विठ्ठल नक्की येईल. दुपारी जेव्हा नामदेव पुन्हा नैवेद्य घेऊन गेले आणि त्यांनी विनवणी केली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांना काहीच दिसले नाही. त्यांना वाटले नामदेव खोटे बोलत आहेत. पण त्याच वेळी नामदेवांनी देवाला विचारले की देवा, तू लोकांसाठी का प्रकट होत नाहीस? तेव्हा गाभाऱ्यातून एक गंभीर आवाज आला की ज्याची भक्ती तुझ्यासारखी निर्मळ असेल त्यालाच मी दर्शन देईन. श्रोते हो, विठ्ठलाचा तू गंभीर वाणीतला शब्द ऐकून मंदिरातील लोक थक्क झाले. नामदेवांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले आणि त्यांच्या अंतःकरणात एक वेगळाच भाव दाटून आला. देव केवळ भक्तासाठी पाषाणातून प्रकट होतो हे जगाला पटले होते. पण नामदेवांची भक्ती केवळ नैवेद्य भरवण्यापुरती मर्यादित नव्हती. त्यांना तर विठ्ठलाशी एकरूप व्हायचे होते. काळ पुढे सरकत गेला आणि नामदेव मोठे झाले. त्यांच्या नामाचा गजर साऱ्या महाराष्ट्रात घुमू लागला. पण एक दिवस एक अशी घटना घडली ज्याने नामदेवांच्या भक्तीला एक नवीन वळण दिले. एकदा पंढरपुरात सर्व संतांचा मेळा भरला होता. संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपानदेव, निवृत्तीनाथ आणि चोखामेळा असे महान संत तिथे उपस्थित होते. गोरा कुंभार यांच्या आश्रमात हा सोहळा सुरू होता. संत ज्ञानेश्वरांनी गोरा कुंभार यांना सांगितले की गोराबा, तुम्ही कुंभार आहात, तुम्ही मडकी पारखून घेता. मग आज या संतांच्या सभेत कोणती मडकी कच्ची आहेत आणि कोणती पक्की हे जरा तपासून पहा. गोरा कुंभारांनी आपले थापटणे घेतले आणि एकामागून एक सर्व संतांच्या डोक्यावर मारून पाहू लागले. जेव्हा ते नामदेवांच्या जवळ आले आणि त्यांच्या डोक्यावर थापटणे मारले, तेव्हा नामदेव संतापले. त्यांना वाटले की मी तर प्रत्यक्ष विठ्ठलाशी बोलणारा भक्त आहे, मग हे मला कच्चे कसे काय म्हणू शकतात? गोरा कुंभारांनी जाहीर केले की ही सर्व मडकी पक्की आहेत, पण नामदेवांचे मडके अजून थोडे कच्चे आहे. हा अपमान नामदेवांना सहन झाला नाही. ते रडत रडत विठ्ठलाच्या मंदिरात गेले आणि देवासमोर तक्रार करू लागले की देवा, तू तर माझ्याशी बोलतोस, माझ्या हातून नैवेद्य खातोस, मग हे संत मला कच्चे का म्हणतात? विठ्ठलाने हसून उत्तर दिले की नामा, तुझे प्रेम थोर आहे, पण तुला अजून गुरुचा अनुग्रह लाभलेला नाही. जोपर्यंत तुला सर्व चराचरात माझा भास होत नाही, तोपर्यंत तुझी भक्ती पूर्ण होणार नाही. तू औंढ्या नागनाथला जा आणि तिथे विसोबा खेचर नावाचे एक महापुरुष आहेत, त्यांना आपले गुरु मान. नामदेव विठ्ठलाच्या आज्ञेनुसार औंढ्या नागनाथला पोहोचले. तिथे त्यांनी पाहिले की एक वृद्ध गृहस्थ शिवपिंडीवर पाय ठेवून झोपले आहेत. नामदेवांना खूप राग आला. त्यांनी विचार केला की हा कसला साधू जो देवाच्या अंगावर पाय ठेवून झोपला आहे. नामदेव जवळ गेले आणि ओरडले की अहो बाबा, उठून बसा, तुम्हाला दिसत नाही का तुम्ही देवाच्या पिंडीवर पाय ठेवले आहेत? विसोबा खेचरांनी डोळे उघडले आणि शांतपणे म्हणाले की बाबा रे, मी खूप वृद्ध झालो आहे, माझे पाय मला हलवता येत नाहीत. तुला जिथे देव नसेल असे वाटत असेल तिथे माझे पाय उचलून ठेव. नामदेवांनी विसोबांचे पाय उचलले आणि दुसऱ्या बाजूला ठेवले. तर काय आश्चर्य, तिथेही एक पिंडी तयार झाली. नामदेवांनी पुन्हा पाय उचलून तिसऱ्या जागी ठेवले. तिथेही पिंडी प्रकट झाली. नामदेवांना क्षणार्धात उमजले की हा सारा ब्रह्मांडच विठ्ठलमय आहे. देव केवळ मंदिरात नसून तो कणाकणात व्यापलेला आहे. नामदेवांनी विसोबांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि तिथेच त्यांना खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली. श्रोते हो, आता नामदेव पूर्णपणे बदलले होते. त्यांच्यासाठी आता विठ्ठल केवळ पंढरपुरात नव्हता. एकदा नामदेव वाळवंटात बसून भाकरी खात होते. इतक्यात एक कुत्रा आला
आणि त्यांची भाकरी घेऊन पळाला. नामदेव रागावले नाहीत. उलट ते तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावू लागले आणि म्हणू लागले की अरे विठ्ठला, कोरडी भाकरी नको खाऊ, तिला थोडे तूप तरी राहू दे, तुझे घसे कोरडे होतील. पहा भक्तीची ही पराकाष्ठा. कुत्र्यामध्येही त्यांना आपला सावळा विठ्ठलच दिसत होता. हीच ती अवस्था होती जिला संत अद्वैत म्हणतात. नामदेवांनी आपल्या आयुष्यात हजारो अभंग रचले. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबपर्यंत जाऊन भागवत धर्माची पताका फडकवली. आजही शिखांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये नामदेवांची वाणी अत्यंत आदराने गायली जाते. नामदेवांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा विठ्ठलासाठी अर्पण होता. जेव्हा त्यांच्या समाधीची वेळ आली तेव्हा त्यांनी विठ्ठलाकडे एकच वरदान मागितले की देवा, मला वैकुंठाला यायला येऊ नकोस, मला तुझ्या पंढरीच्या पायरीचा दगड बनवून ठेव, जेणेकरून तुझ्या दर्शनाला येणाऱ्या सर्व संतांच्या आणि भक्तांच्या पायांची धूळ माझ्या मस्तकावर पडत राहील. केवढीही नम्रता. ज्याने प्रत्यक्ष देवाला जेऊ घातले तो भक्त स्वतःला पायरीचा दगड मानतो. श्रोतेहो, नामदेवांची ही कथा आपल्याला शिकवते की भक्तीमध्ये अहंकार नसावा. जो देवाशी एकरूप होतो त्याला संपूर्ण जग देवाचेच रूप वाटते. आजही पंढरपूरच्या महाद्वारात आपण नामदेव पायरी पाहतो. त्या पायरीला स्पर्श केल्याशिवाय विठ्ठलाचे दर्शन पूर्ण होत नाही असे मानले जाते. या कथेचे फलश्रुती अशी आहे की जो कोणी नामदेवांचे हे चरित्र ऐकतो किंवा वाचतो त्याच्या जीवनातील दुःखाचा अंधकार नाहीसा होतो. त्याच्या घरात अन्नाची आणि धनाची कमतरता राहत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या हृदयात पांडुरंगाविषयीची अढळ भक्ती निर्माण होते. नामदेव महाराज म्हणजे भक्तीच्या सागरातील एक अनमोल रत्न आहेत. त्यांची ही अमृतकथा ऐकून आपले मन तृप्त होते आणि आपणही नकळत म्हणतो, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अशा प्रकारे नामदेवांची ही दिव्य कथा संपन्न झाली, जे आपल्या सर्वांच्या जीवनाचा उद्धार करणारी ठरो. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.